सर्वांना हरिओम. आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. लग्न मंडपामध्ये सर्वात जास्त तेजस्वी दिसत असतात ते वधूवर. तसे सर्वजण अगदी नटून सजून आलेले असतात, पण त्याच्यापेक्षा जास्त सुंदर असलेले, तेजस्वी दिसणारे हे वधूवर असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज असतं ते आपल्याला वर्णन करता येणार नाही, कारण ते त्यावेळेला ते जे तेज असतं ते त्या व्यक्तीचं नसतं, वधू आणि वराचं नसतं, तर ते तेज असतं प्रत्यक्ष भगवंताचं, लक्ष्मी नारायणाचं. आणि म्हणून आपण ला ती लग्न आलेली सून आपल्या घरी येते त्यावेळेला आपण म्हणतो लक्ष्मी घरात आली. नारायण आणि लक्ष्मी हे त्या वधूवराचं त्यावेळचं स्वरूप असतं. आणि नंतरही कुठेही गेले तरी पण म्हणतात लक्ष्मी नारायणाचा जोडा आला, लक्ष्मी नारायणाचा जोडा आला, असं त्या वधूवराला संबोधलं जातं. म्हणजे हे असं अतूट नातं आहे, लक्ष्मी नारायणाचं अतूट नातं आहे. समजा एखाद्या वेळेला एखाद्याच्या घरी नुसती पत्नीच गेली, बरोबर सोबत पती नसेल, तर तेवढं महत्त्व नसतं जेवढं पती समवेत असतं तेवढं. किंवा एखाद्या वेळेला नुसता पतीच गेला तरी पण त्या एकट्या पतीला ती शोभा नाही जी पत्नी बरोबर असते ती. आणि त्यामुळे या वधूवरांना आणि नंतरही पुढेही भविष्यामध्ये त्यांना लक्ष्मीनारायण असं म्हणतात. म्हणून ही लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये लग्नानंतर, याचा अर्थ आपल्या घरामध्ये आता समृद्धी येणार, धनधान्य येणार, पैसा अडका येणार, हे आपण तिच्या स्वरूपात पाहत असतो. आणि सोबत तिच्या बरोबर नारायण पण असतो. एकटी लक्ष्मी आली तर काय अनर्थ होतो याचा आपण अभ्यास केला, पण नारायणासोबत आली तर मात्र त्याच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये पूर्ण हरिओम. लक्ष्मी आपल्या घरी कधी एकटी येऊ नये, आणि एकटी आली तर मग आपल्याला अनर्थ सुचतात. आलेला पैसा हा वाममार्गाने जातो, इतरांचा नाश करण्यामध्ये जातो, स्वार्थापोटी खर्च होतो. आपण म्हणतो आजकाल व्यवहारामध्ये पैशाला पण आपण रूप दिलेलं आहे, म्हणे हा कोणाचा काळा पैसा आहे, हा एवढा श्रीमंत दिसतो म्हणजे याने काहीतरी वाम मार्गाने पैसा कमवलेला आहे, काळा पैसा आहे याच्याकडे. मग जर काळा पैसा आहे म्हणजे सफेद पैसा पण आला. मग सफेद पैसा म्हणजे काय आणि काळा पैसा म्हणजे काय? काळा आणि सफेद अशा पैशाला रंग नाही आहे, पण प्रामाणिकपणे जो पैसा आपल्या घरी येतो, इमानदारीने आपल्या घरामध्ये धन येतं, त्याला आपण समजूया की सफेद मार्गाने धन आलेलं आहे, सफेद पैसा आहे. आणि वाईट मार्गाने कोणाला लुटून, कोणाला लुबाडून, चोऱ्यामाऱ्या करून जे पैसा आलेला आहे तो काळा पैसा आहे. पण ज्या मार्गाने पैसा आहे तो त्याच मार्गाने तो जात असतो. जर आपण चांगल्या मार्गाने मेहनत करून पैसा कमवला तरच आपल्याला दान धर्माची बुद्धी होते, तरच आपल्याला सत्कार्य करण्याची बुद्धी होते, अन्यथा आपल्याला ती बुद्धी सुद्धा होत नाही. आणि मग असा पैसा चुकीच्या मार्गाला जातो. त्यामुळे
आपल्या घरी जी लक्ष्मी यायला पाहिजे ती नारायणासहित यायला पाहिजे, भगवंतासहित यायला पाहिजे. आणि ही लक्ष्मी जी आहे खरं म्हणजे ती सर्व ऐश्वर्य संपन्न आहे. तिच्याजवळ काय कमी आहे? सर्व सुख तिच्या पायाशी आहे. लक्ष्मीच्या पायाशी सर्व सुख आहे. परंतु असं असून देखील ती ज्याच्या पायाची सेवा करते, लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते, तो नारायण हा भक्ताजवळ राहत असतो. जर भक्ताजवळ राहत असेल, ज्या नारायणाच्या चरणाजवळ लक्ष्मी नित्य सेवा करते, तो नारायणच, तो भक्तच, तो भगवंत ज्या भक्ताच्या नित्य सहवासात राहत असेल, तर त्याच्या घरी सर्व प्रकारची सुखे ऐश्वर्य आपोआप येत असतात. नित्य नेमाने भगवंताच्या नामाचा जप केल्यानंतर कोणकोणते लाभ होतात, त्यापैकी एक लाभ आपण पाहिला मागच्या भागामध्ये. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, मधले शब्द नको घेऊ आपण. जो नित्य नियमाने भगवंताचं नामस्मरण करतो, नामजप करतो, त्याच्याजवळ लक्ष्मीपती भगवान असतो. आता लक्ष्मीच्या पतीचंच नाव नारायण आहे, म्हणून माऊलींनी भगवंताच्या अनेक नावापैकी नारायण नावाचा उच्चार केला दुसऱ्या चरणामध्ये. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. अजून काय लाभ होतो? लक्ष्मी नारायणासहित आली तर माऊली सांगतात सर्व प्रकारची सुखे ऐश्वर्य तर प्राप्त होताच, त्याला मुक्ती म्हटलेलं आहे. आणि त्याशिवाय चारही मुक्ती आपोआपच आपल्या घरी चालत येतात. नारायण हरी, नारायण हरी या नाममंत्राचा जे नित्यजप करतात, त्यांच्या घरी मुक्ती आणि मुक्ती अखंड वास्तव्य करतात. वास्तविक आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे जे काही सुख प्राप्त होतात, सुखोपभोग प्राप्त होतात, ते लक्ष्मीच्या योगाने प्राप्त होतात. धन असेल, संपत्ती असेल तरच आपल्याला ते सुख प्राप्त होत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या लक्ष्मीच्या बळावरच, धन संपत्तीच्या बळावर मनुष्य पृथ्वीवरील कोणत्याही भोगावर सत्ता गाजवू शकतो. त्याला सत्ता गाजवता येते. लक्ष्मीच्या धनसंपत्तीच्या बळावरच माणसाला पृथ्वीवरील कोणत्याही भोगावर सत्ता गाजवता येते. म्हणून जर लक्ष्मी बरोबर लक्ष्मीपती असेल, नारायण असेल, तर कोणता भोग प्राप्त होणार नाही. सर्व प्रकारचे भोग आपल्याला प्राप्त होतील लक्ष्मी नारायणासहित आली तर. आदी पुराणात असं म्हटलं आहे, नित्य कृष्ण नामाचा जप करणाऱ्याला या लोकातील आणि परलोकातील सर्व भोग प्रयत्नाशिवाय प्राप्त होतात. आदिपुराण सांगतं आपल्याला, जो नित्य कृष्ण नामाचा जप करतो त्याला या लोकातील सुखे प्राप्त होतात, ऐश्वर्य प्राप्त होतात, सर्व भोग प्राप्त होतात. पण एवढंच नाही, तर त्याला परलोकातील भोग सुद्धा प्राप्त होतात, प्रयत्नाशिवाय प्राप्त होतात, एका भगवंताच्या नामाने. अजून एक आहे गरुड पुराण, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो अखंड हरीचे ध्यान स्मरण करतो, जो अखंड हरीचे ध्यान करतो, स्मरण करतो, त्याला अपवर्ग, शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ मोक्ष. जो अखंड हरीचे ध्यान करतो त्याला मोक्ष प्रदान करणारा जो श्रीहरी, मोक्ष प्रदान करणारा जो श्रीहरी, तो रूप, आरोग्य, अर्थ म्हणजे धनसंपत्ती, तसेच
सर्व प्रकारचे भोग देतो. भगवंताच्या कृपेने सर्व प्रकारच्या ऐश्वर्याची म्हणजे मुक्तीची प्राप्ती कशी होते याच्यावर तर आपल्याला बरीच उदाहरणं सांगता येतील पुराणामध्ये. पण एक आपल्याला सर्वांना परिचित असलेलं अगदी जवळचं उदाहरण ते आपण बघूया. भगवंताच्या कृपेने सर्व प्रकारची ऐश्वर्ये, सर्व प्रकारची मुक्तीची प्राप्ती कशी होते हे सुदामदेवांच्या चरित्रातून स्पष्ट होते. सुदामदेव आपल्याला परिचित आहेत, जवळचे आहेत. भक्त श्रेष्ठ सुदामा म्हणतो, मी दुर्दैवी, नित्य दरिद्री असं असताना सुद्धा मला हे विपुल धन ऐश्वर्य प्राप्त झालं. त्याचे कारण महावैभवशाली यदुनायक असा जो भगवान श्रीकृष्ण त्याच्या दर्शना वाचून किंवा कृपे वाचून दुसरे काही असेल असे मला वाटत नाही. सुदामदेव सांगतात आपल्याला की मला जे हे ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, द्वारकेमध्ये भेट घेतल्यानंतर ज्यावेळेला पुन्हा आपल्या घरी गेले त्यावेळेला जे रूप पालटलं होतं, काया पालट झाला होता घराचा, घरातील लोकांचा, ते सर्व आपल्याला माहीत आहे. म्हणून तो सुदामदेव म्हणतो की ह्याचे कारण काय, तर मला महावैभवशाली यदुनायक भगवान श्रीकृष्ण त्यांचं दर्शन झालं, त्यांची कृपा झाली. कारण त्यांच्या कृपेशिवाय या गोष्टी झाल्या नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून या ठिकाणी एक तत्व लक्षात ठेवणं आवश्यक आहे की नारायण हरी असा जप केल्याने भुक्ती मुक्ती आपल्या घरी येतात हे खरं आहे. पण केव्हा येतात त्याचं उत्तर पहिल्या चरणात दिलं होतं. नित्य नेमनामी म्हणजे नित्य नियमाने भगवंताच्याच नामामध्ये रंगले तरच येतात. भुक्ती मुक्ती आपल्या घरी येतात. नित्य नेमाने आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या घरी येतात. अर्थात सातत्याने नामामध्ये रंगण्यातच मुक्तीच्या प्राप्तीचे रहस्य आहे. नित्य नियमाने नामामध्ये रंगण्यातच भुक्ती आणि मुक्तीच्या प्राप्तीचे रहस्य आहे. म्हणून माऊलींनी दोनदा उल्लेख केला, नारायण हरी नारायण हसी, म्हणजे या नामाचा नित्य जप करा असं त्यांना आपल्याला याच्यातून सांगायचं. आता आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे कोणत्या नामात नित्य रंगावे. ठीक आहे, प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपल्या आवडीच्या कोणत्याही नामात रंगावे. आपलं जे आराध्य दैवत आहे, आवडीचं दैवत आहे, आवडीचा देव आहे, त्या देवाच्या नामात रंगावे. इथे माऊलीने म्हटलं नारायण हरी याचा अर्थ त्यांचं ते दैवत होतं. अर्थात सर्व देव सारखेच आहेत. आपण पाहिलं, मागे चिंतन केलं, सर्व देव एकच आहेत, सर्वांचं सामर्थ्य एकच आहे. पण कोणाला कोण आवडेल, कोणाला कोण आवडेल, प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि आवड वेगळी असल्या कारणाने निवड वेगळी असते. त्यामुळे आपल्याला जो आवडतो त्या भगवंताच्या नामात रंगावं असं त्याचं सोपं उत्तर आहे. कारण त्या भगवंताची कोट्यावधी किंबहुना अनंत नामे आहेत. त्यापैकी कोणत्याही नामाच्या उच्चारात रंगले तरी भुक्ती मुक्ती आपल्या घरी येते. परंतु जर एखादा पुरुष, एखादा मनुष्य हा मानव देह प्राप्त झाल्यानंतरही, मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मोक्षाची सहज प्राप्ती करून देणारे भगवंताचे नाम आपल्या मुखाने उच्चारणार नाही किंवा भगवंताची कोणत्याही प्रकारे सेवा करणार नाही, त्याचा हा मनुष्य जन्म म्हणजे साक्षात नरकवासच होय.
ज्याच्या मुखातून भगवंताचं नाम येत नाही त्याच्याकरता माऊली म्हणतात की त्याचा हा मनुष्य जन्म म्हणजे साक्षात नरकवासच आहे. मृत्यूनंतर नरकवास होईल, त्याच्या अगोदर या जन्मातच त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. आणि हेच माऊली आपल्याला तिसऱ्या चरणातून सांगते. हरिविना जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. परमेश्वराने आपले अगाध सामर्थ्य उपयोगात आणून वृक्ष, सर्प, पशु, पक्षी इत्यादी अनेक प्रकारचे देह उत्पन्न केले. आपल्या सामर्थ्याने भगवंताने या सृष्टीमध्ये अशा प्रकारचे नानाविध देह उत्पन्न केले, पण त्याचे समाधान झाले नाही. आनंद झाला नाही असं म्हटलं नाही. आनंदाच्या वरची पायरी आहे परिपूर्ण आनंदाची, म्हणजे समाधान. तर भगवंताला समाधान झालं नाही. कारण काय? त्याने विचार केला की या सृष्टीमध्ये मला जाणणारा, मला ओळखणारा, माझे कौतुक करणारा यापैकी कोणीच नाही. आणि म्हणून मग त्याने जाणीवपूर्वक मनुष्य देहाची निर्मिती केली, जेणेकरून मनुष्य भगवंताची प्राप्ती करून घेईल. म्हणून त्याने मनुष्य जन्म, मनुष्य देह निर्माण केला. आणि मनुष्य नेमका ही गोष्ट विसरला. विषयाच्या सुखोपभोगात रंगून गेला. आपण या पृथ्वीवर कशासाठी आलेलो आहे, किंबहुना आपल्याला का पाठवलेला आहे, आलो नाही, आपल्याला का पाठवलेला आहे भगवंताने, ही गोष्ट मनुष्य विसरून गेला. आणि नंतर या मायेने निर्माण केलेल्या विषयामध्ये, त्या सुखामध्ये रंगून गेला. वास्तविक या जगात सर्वात दुर्लभ गोष्ट म्हणजे मनुष्य देह मिळणे ही आहे. अनेक प्रकारे अनेक साधू संतांनी आपल्याला मनुष्य जन्माचं महात्म्य वर्णन करून सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला मानव शरीराचे, मानवी देहाचे महात्म्य वर्णन करताना सांगतात. नीट लक्षपूर्वक आपण ऐकूया. जरी ते ओवीबद्ध आहे तरी आपल्याला लगेच समजेल. 84 लक्ष जीवयोनी, त्यात मनुष्य देहा वाचुनी, अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. भगवंताने 84 लक्ष योनी बनवल्या, म्हणजे 84 लक्ष जीव निर्माण केले आणि त्यामध्ये एक मनुष्य देह निर्माण केला. त्यात मनुष्य देह, पण त्या देहाशिवाय अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. ब्रह्मज्ञानाचा अधिकारी, परमात्म्याच्या प्राप्तीचा अधिकारी मनुष्याशिवाय इतर दुसरा कोणीही नाही. पुढे म्हणतात भगवान, जेणे देहे होय माझी प्राप्ती, या लागी आद्य देहो याते म्हणती. याची दुर्लभगा अवाप्ती, भाग्ये पावती नरदेहा. म्हणून भरतखंडी देहप्राप्ती हे परमभाग्याची संपत्ती. भगवान म्हणाले, हे उद्धवा, जेणे देह होय माझी प्राप्ती, ज्या शरीराने मनुष्याला माझी प्राप्ती होईल असा देह मी तयार केला आणि म्हणून याला आद्य देह म्हणतात. या लागी आद्य देहो याते म्हणती. आद्य म्हणजे सर्वात प्रथम, प्राचीन. आणि पुढे म्हटलेला आहे, याची दुर्लभगा अवाप्ती. असा आद्य देह जो आहे मनुष्य देह, त्याची प्राप्ती दुर्लभ आहे. पण जे भाग्यवान आहेत त्यांना हा नरदेह मिळतो. भाग्ये पावती नरदेहा. मनुष्य जन्म अत्यंत भाग्याने प्राप्त होतो. पण पुढे आणखीन भाग्य सांगितलेलं आहे. मनुष्य जन्म तर भाग्याने मिळतो,
पण आणखी भाग्य काय? भरतखंडी देहप्राप्ती. भरतखंडी म्हणजे भारत देशामध्ये मनुष्यजन्म प्राप्त होणं ही आणखीन मोठी भाग्याची गोष्ट आहे. पुढे म्हटलेलं आहे, हे परमभाग्याची संपत्ती. भारतासारख्या महान देशामध्ये आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त होणं ही परमभाग्याची संपत्ती आहे. भारत शब्द जो आहे त्यामध्ये महान अर्थ लपलेला आहे. त्यामध्ये दोन शब्द आहेत, भा आणि रत. भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे मग्न असलेला. जो नित्य प्रकाशामध्ये मग्न आहे त्याला म्हणायचं भारत. तसे भारत शब्दाचे अनेक अर्थ काढलेले आहेत, पण हा त्याचा अर्थ आपल्याला समर्पक वाटतो. भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे मग्न. जो नित्य आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये रमलेला आहे, रंगलेला आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे भारत. प्रकाश म्हणजे कुठला प्रकाश? तर ज्ञानाचा प्रकाश. आणि त्यामुळे भारत शब्द असं नाव दिलं गेलं आहे. आपली वैदिक प्रार्थना देखील आहे की मला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने. तमसोमा ज्योतिर्गमय. असा ज्ञानाकडे नेणारा, आपलं अज्ञान घालवणारा हा भारत देश आहे. या आपल्या देशामध्ये जेवढं अध्यात्म ज्ञान आहे तेवढं अन्य कोणत्याही देशामध्ये नाही. त्यामुळे परदेशातील लोक देखील आपल्या भारतीय संस्कृतीचं, आपल्या भारतीय वाङ्मयाचं, ज्ञानाचा अभ्यास करतात. आणखी पुढे आपलं भाग्य काय? भारतासारख्या देशामध्ये देखील जन्म मिळून आपल्याला महान अशा राष्ट्रामध्ये जन्म मिळाला आहे. ज्या राष्ट्रात आपण राहतो ते महाराष्ट्र आहे. महान असं राष्ट्र आहे. आणि या राष्ट्राला महान बनवायचं कार्य कोणी केलं? आपण जिथे राहतो त्या राज्याला महान बनवायचं कार्य कोणी केलं? तर या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आले, यापेक्षा या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संतांनी अवतार घेतला तेवढा इतर कोणत्याही राज्यामध्ये घेतला नाही. सर्वत्र साधू संत आहेत, नाही अशातला भाग नाही. पण आपण जर बारकाईने विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेवढे साधू संत जन्माला आले तेवढे इतर कोणत्याही राज्यामध्ये आलेले नाही. आणि या साधू संतांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळेच आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सोपा झालेला आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रवासी खरोखर भगवंताचे लाडके म्हटले पाहिजे. कारण त्याने आपल्याला या अशा महान राष्ट्रामध्ये जन्माला घातलं. अशा या नरदेहाचे, मनुष्य देहाचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. खुद्द स्वर्गातील देव सुद्धा नरदेहाची इच्छा करतात. मग आपल्या शंका आहे की देव झाले, अमर झाले, मग त्यांना का मनुष्य देह पाहिजे? कारण त्यांना मुक्तीची इच्छा असते. मनुष्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते, म्हणजे मुक्ती प्राप्त करून घेता येते. देवांना सुद्धा मुक्ती पाहिजे, कारण ते स्वर्गाचं जे राज्य आहे ते पण अनित्य आहे, नित्य नाही. आपण अभ्यास केलेला आहे, पुण्य संपलं की आपल्या स्वर्गातून खाली यायला लागतं, पुन्हा जन्म घ्यायला लागतो, म्हणजे मुक्ती नाही. मग ती मुक्ती मिळते आपल्याला मनुष्य जन्माला आल्यानंतरच. आणि त्यामुळे देवांना सुद्धा इच्छा आहे नरदेहाची. याविषयी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. मग विचारला प्रश्न त्यांना तुकाराम महाराजांनी
तुम्ही एवढे अमर झालेले आहेत, तुम्हाला काय आहे ते या मृत्यू लोकामध्ये का जन्म घ्यायचा आहे? तर त्यांनी पुढे सांगितलं महाराजांना, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाओ गीती. आम्ही मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर दुसरं तिसरं काही करणार नाही. आम्ही नारायण नाम घेणार आणि नारायणाच्या नामस्मरणाने जीवन मुक्त होणार, मुक्ती प्राप्त करणार. भगवंताच्या नामाने कीर्तनी अनंत गाओ गीती. एवढी नरजन्माची योग्यता आहे, महती आहे, परंतु सर्वांना त्याचं ज्ञान नाही. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे आणि खेदाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे. सारांश, मनुष्य जन्म हरिप्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला भगवंताने दिला आहे. जर हरीचे सेवेमध्ये म्हणजे हरीच्या नामसंकीर्तनामध्ये जन्म घालवला तरच जन्माची सार्थकता आहे. भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये आपण जर आपला जन्म घालवला, आपल्या आयुष्यातील वेळ घालवला तरच या मनुष्य देहाची सार्थकता आहे. म्हणून एके ठिकाणी म्हणतात तुकाराम महाराज, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. भगवंताला पाहिलं आणि या मनुष्य जन्माची सार्थकता झाली. मग आपण जसं पाहतो तसं नाही. भगवंताला पाहिल्याचा अर्थ भगवंताची प्राप्ती करून घेतली या मनुष्य जन्माला आल्यानंतर आणि यातच जन्माला आल्याचे सार्थक झालं. पण मनुष्याने जर नरदेह मिळाल्यानंतरही भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर त्याचा जन्म म्हणजे जिवंतपणी नरकच होय. त्याला या जन्मातच नरक यातना भोगाव्या लागतात. असा हरिभक्त नसणारा जो मनुष्य आहे, हरिभक्ती न करणारा मनुष्य आहे, त्याला मनुष्य म्हणण्याच्या लायकीचाच नाही. जो हरिभक्ती करत नाही, भगवंताचं नामस्मरण करत नाही, तो मनुष्य म्हणण्याच्या लायकीचाच नाही. तो कुत्रा, मांजर, डुक्कर असंच समजला पाहिजे. शरीर माणसाचं आहे पण त्याची लायकी या कुत्रा, मांजर, डुक्कराच्या पेक्षा कमी आहे, खालच्या दर्जाची आहे. श्री शुकाचार्य या बाबतीत लिहितात, श्रीकृष्णाचे गुणानुवाद ज्याच्या कानावर पडले नाही तो पुरुष म्हणजे खरोखरच पशुरूप आहे. त्याची तुलना गाढव, डुक्कर, कुत्रा, उंट इत्यादी पशूंशी केली पाहिजे. अशा प्रकारे ज्याचा जन्म हरिभक्ती वाचून वाया चाललाय त्याला या लोकात तर सुख मिळत नाहीच, पण मृत्यूनंतरही त्याला परलोक मिळत नाही. म्हणून माऊली म्हणतात, मृत्यूनंतर तो कुठे जातो? यमाचा पाहुणा प्राणी होय. जे भगवंताची भक्ती करत नाही त्यांना यमाचा पाहुणा व्हावं लागतं. भजनासाठी ईश्वराने दिलेले गोमटे शरीर मनुष्याने जर भगवंताच्या भजनाकरता वापरले नाही, विषय सुखासाठी, प्रापंचिक सुखासाठी जर माणसाने आपला देह उपयोगात आणला तर मृत्यूनंतर त्याला यमाचा पाहुणचार घ्यावा लागतो. यमाचे दूत त्याचे वाट बघतच असतात. म्हणजे त्याला घोर नरकात खितपत पडून राहावं लागतं. आणि नरकाचं वर्णन केलेलं आहे. एकच ओळ सांगून जातो. नरकामध्ये यमदूत काय करतात? मारिते झोडीते यमाचे किंकर, कारण त्या यमासी करुणा नाही. मारिती झोडीती यमाचे किंकर,
नाही त्या यमाशी करुणा. म्हणून नरक यातनातून सुटायचे असेल, नरक यातना आपल्याला नको असतील, तर आपल्याला अखंड नामसंकीर्तन केले पाहिजे. कारण नामधारकावर यमाची सत्ता चालत नाही. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, असे माऊलींनीच आपल्याला या हरिपाठाच्या 14व्या भागात सांगितलेले आहे. रामरक्षा पण आपण अभ्यास केला, त्यामध्ये देखील एक श्लोक आलेला आहे. त्यातली दुसरी ओळ सांगतो, तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. चला त्याच्या उद्या पण ओळचा आपण बघूया अर्थ काय. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. राम राम नावाचा उच्चार केला, इथे शब्द आलेला आहे गर्जना. सिंह गर्जना आहे ती, भगवंताचं नाम म्हणजे गर्जना आहे. तर राम राम या नामाची गर्जना केली तर काय होतं. भर्जनम भव बीजानाम. भव म्हणजे संसार. संसार रूपी बीजाची बीज जे आहे ते बीज जळून जातं. संसाराचे जे बीज आहे ते जळून जातं, म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. पुढे म्हटलेलं आहे अर्जनम सुख संपदाम. आपल्याला जी काही सुख प्राप्ती व्हायला पाहिजे, सुख संपत्ती पाहिजे जिवंत असताना, ती प्राप्त होते, ती मिळवता येते. अर्जन करणे म्हणजे मिळवणे. सुख संपत्ती प्राप्त होते कशामुळे माहिती आहे का. राम रामेती गर्जनम हे विसरायचं नाही. आणि ते पण आपण आता चिंतन केलं, लक्ष्मीपती आपल्या सोबत असेल तर आपल्याला त्याची काही चिंता नाही. सर्व प्रकारची सुखे ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होणार. आणि पुढे म्हटलेलं आहे राम रामेती गर्जनम. याचा फायदा काय, लाभ काय. तर्जनम यमदूतानाम. यमाचे दूत आहेत, ते नामधारकाच्या समोर उभे पण राहू शकत नाही. म्हणजे भगवंताचे दूत येऊन किंवा भगवंत प्रत्यक्ष स्वतः या नामधारकाचा उद्धार करतो. म्हणून भगवंताचे नाम जे सर्वात सोपे साधन आहे, परंतु ते घेणारे फार दुर्लभ आहेत. त्यामुळे माऊली पुन्हा पुन्हा सांगतात की आपण या नामसाधनेचा अंगीकार करून आपण आपला उद्धार केला पाहिजे. माऊलींच्या मनामध्ये नामाचे महात्म्य आपल्या श्री गुरूंकडून जाणून घ्यायची जिज्ञासा निर्माण झाली. त्यांना माहित होतं नामाचं महात्म्य, पण आणखी काय महात्म्य आहे, नामाची विशेषता काय भगवंताच्या, त्यांना आपल्या श्री गुरूंकडून जाणून घ्यायची जिज्ञासा निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी श्री निवृत्तीनाथांना काय विचारले आणि त्यांनी कोणते उत्तर दिले ते 4थ्या चरणातून माऊली सांगते. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. माऊलीने विचारले, हे गुरुदेवा, नाम किती मोठे आहे ते मला सांगा. नामाचे महात्म्य काय आहे ते मला सांगा. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले की गगनाहुनी वाड नाम आहे. नाम जे आहे भगवंताचं नाम ते आकाशापेक्षाही मोठे आहे. आणि भगवंत जसा सर्व व्यापक आहे तसं ते सुद्धा सर्व व्यापक आहे. निवृत्तीनाथ काय म्हणाले, नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे आणि सर्व व्यापक आहे. आकाशाच्या व्यापकपणाचा जसा अंत लागत नाही, आकाशाच्या व्यापकपणाचा जसा अंत लागत नाही तसा नाम महात्म्याचाही अंत पार लागत नाही. इतके मोठे आणि इतके व्यापक हरीचे नाम आहे, ज्याच्यापासून या संपूर्ण जगताची उत्पत्ती झाली. जो या जगात सर्वत्र व्यापून राहिला आहे, तो या जगाचा स्वामी
अनंत पटीने मोठा आहे. निवृत्तीनाथांना नाम हे व्यापक आणि मोठं कसं आहे ते सांगण्यामागे हा हेतू आहे. संपूर्ण जगाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, जो या जगामध्ये सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, तो या जगाचा स्वामी जो आहे तो अनंत पटीने व्यापक आहे, अनंत पटीने मोठा आहे. त्याच्या रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे साठवलेली आहेत. त्याच्या रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे साठवलेली आहेत. इतका तो मोठा आहे आणि इतका तो सर्व व्यापक आहे. म्हणून माऊली शेवटच्या चरणातून आपल्या सांगते, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. असं हे सर्व व्यापक असलेलं जे नाम आहे ते आपल्याला सर्व व्यापक भगवंताचं दर्शन करून देतं. सर्व व्यापक जे नाम आहे ते आपल्याला भगवंताच्या सर्व व्यापकत्वाचं दर्शन करून देतं. आणि त्यामुळे माऊलींची इच्छा आहे की आपण देखील अशा या सर्व व्यापक नामाचा अंगीकार करून अखंड त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि ते नुसतं सांगितलं नाही तर त्यांनी स्वतः देखील केलेलं आहे. नामाचं महात्म्य त्यांना माहीत होतं, पण गुरुमुखातून आलेलं जे उत्तर असतं त्याला अपील नसते. म्हणून त्यांनी आपल्याला गुरुमुखून आलेल्या नामाचे जे महत्त्व सांगितलं, सर्व व्यापक नाम आहे. त्यामुळे सर्व व्यापक भगवंताचं दर्शन करण्याकरता तसं फक्त अर्जुनाला दाखवलं होतं त्याचं सर्व व्यापकत्व विश्वरूपाच्या दर्शनाने, तसं आपल्यालाही व्हावं अशी माऊलींची इच्छा असल्या कारणाने आपणही ते सांगतात तसं करूया. मग काय सांगतात ते आपल्याला नेहमी एकच सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.